तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर. आज आपण आलो आहे करंजा कासवला पाड्यामध्ये. आपल्या अरुण काकांची आज रिटायरमेंट आहे. अरुण कोळी साहेब आणि आमचे काका आणि सोमनाथचे पप्पा. तर सोमनाथने आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे की नक्की रिटायरमेंटला तू ये आणि तू आणि तुझ्या फॅमिलीसोबत ये. तर मी तर सध्या आलो आहे आणि आपण डायरेक्टली तुम्हाला पाठीमागे तुम्हाला खुर्च्या वगैरे दिसत असतील. खुर्च्या आहेत आणि या साईडला मस्त सुंदर अशी स्टेज केली आणि बॅनर बघू शकता तुम्ही. सेवानिवृत्ती समारंभ. आणि या साईडला सर्व असे अरेंजमेंट चाललेले आहे. आणि समुद्र साईडला समुद्र वगैरे आहे. आणि या साईडला सर्व जेवणाचे वगैरे अरेंजमेंट चाललेले आहे. आणि मला वाटते सोमनाथचे भाऊजी आलेले आहेत. आपल्याला काहीतरी सर्व दाखवतील जेवणामध्ये काय बनवलेलं आहे ते. चला भाऊ. तर माझा कल्पेश कोले. ओके. आणि जेवण बनवते ना प्रभाकर कोले. अच्छा अच्छा. तुम्ही येता ना पण तिथं? आहे तिथं आहेत आपली मंडळी. ओके चल, मी येते तिथं. या साईडला सर्व बसायची अरेंजमेंट आहे. जवळपास तरी किती लोक बसतील मित्रा? 200 लोकांची अरेंजमेंट आहे. 200 लोकांची अरेंजमेंट आहे बसण्यासाठी. आणि या साईडला टेबल वगैरे लावले. मला वाटते कार्यक्रम उरकला ना का लगेच जेवायची पण सोय आहे. आणि जेवायला काय केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते थांबा. या साईडला मला वाटते सगळं जेवणाचा कार्यक्रम चाललाय. ताई काय आहे जेवणाला? या साईडला मला वाटते बागडे मॅरिनेट केलं. आणि दाखव दाखव दाखव. या साईड काकी तुमचं सर्वात पहिलं तुमचं नाव सांगा. नाव सांगा. तुमचं पण नाव सांगा. प्रभाकर कोली. आणि आज जेवणाचा मेनू काय आहे? सकल्याचा कालवण आहे. हा, बागडा फ्राय आहे. बागडा फ्राय. आणि तो नॉनव्हेज साठी. आणि व्हेज साठी काय आहे? मटर पनीरची भाजी आहे. तिखट डाळ आहे. शेकटाच्या शेंगा टाकून. अच्छा. पर आता हा सकल्याचा आहे. सकल्याचा कालवण. आणि हे काय व्हेज वाल्यांसाठी आहे काय? हे सर्वच कोलीवाडा चाकणेवाल्यांना. चाकणा आयटम म्हणजे आज सर्व पूर्ण सोय पण आज सर्व केली. आणि याच्या टोप याचीच आहे. दाखवू भरून दाखव दाखव. म्हणजे 3 टोपं भरलीत काय? तीन भरले. अजून खाली पण एक टोप आहे. अच्छा, म्हणजे सकल्याचा कालवण आहे त्याच्यामध्ये. आणि या साईड पण आहे. दाखवते बघा. यस. चाकणेवाल्यांना जेवणवाल्यांना सर्वांसाठी बागडा फ्राय आहे. काय सांगा पण त्याचं नाव तर सांगा. वाईची कवठ. वाईचा अंडा. आणि या साईडला काय बनवताय काका? पारव्या का? बागरा फ्राय किती किलो आहे तरी बागडा फ्राय? 60 किलो. 60 किलो. आणि सकला आपला किती किलो? 150 किलो. आणि याची कवट काय? 15 किलो. 15 ते 16 किलो आहे. आणि व्हेज मला वाटते जरासं कमी आहे का आज? म्हणजे शुक्रवार हा, उपवास नाही. शुक्रवार त्यांच्यासाठी व्हेज. डाल आणि ते दाखवू शकला. ते पण दाखव. सर्व काय ते सर्व दाखव. दाल तडका दाखवते हे त्याला. शुक्रवार वाल्यांसाठी दाल तडका पण दाखव. आपले धारावर जे शेकटाचे शेंगा टाकून दाल तडका बनवला. शेकटाच्या शिंगा नाही बोलायचा, बांबू स्टिक बोलायचा. शेकटाच्या शिंगाच बोलायच्या. चला आता आपण दुसरा आता दाखवूया. आपल्या परबा काय दाखवतोय. मला ओळखलंच नाही तुम्ही. मी कोणचा पोरी आहे सांग. भाषा ओळखीची वाटते तुम्हाला? आपल्याच गाववाला तुम्ही काय ओळखलं का मला? आता ओळखलं काय? तुम्हाला गाडीत बसवतोय सोडतोय मी. कोंड्रींचा आहे मी. हा सोमनाथांचं घर आहे. आणि नंतर जाऊ आपण त्यांच्या घरामध्ये. सर्व वरती तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतोय. पहिला परब्या काका आपल्याला काय दाखवतोय ते तुम्हाला दाखवतोय. ओके. एवढा मोठा घर आहे सोमनाथ कोली आणि अरुण कोली काकांचा. तर आतमध्ये जाऊया आपण. ही एंट्री अशी समोर ना. ओके. या घरात मी जाम केलोय. जाम जुन्या आठवणी आमच्या सोमनाथच्या माझ्या. तर पूर्णपणे हा हॉल आहे त्यांचा. आणि हा मला वाटते. ताई कशी आहेस? बरे आहेस ना? मी काहीतरी दाखवायला आलो. पहिला ते दाखवते ताई थांबा. आणि हा त्यांचा किचन आहे. हो हो.
हा सर्व मला वाटते चाकण्यावाल्यांचीच फुल सोय ही बेल आहे. आणि या साईडला काय आहे? राजमा. याला काय काय तर याला बोलतात विसरलो मी. किवी 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 पण आहे. आणि त्या साईडला राजमा. एक मिनिट सगळी टोपा ओपन करा, मी फोटो काढते एक. मला वाटते या साईडला आहेत ना बागडा फ्राय चालू आहे. आणि जवळपास किती मिनिटांनी मला वाटते होतील या? हे तरी जातील 5 मिनिटं 5-10 मिनिटांनी लागतील. 5-10 मिनिटांनी शिजतील. एवढं तेल हे आहे हो तेल एवढा एक म्हणजे गरम झालंय ते. गरम झालाय ते. आजी तुमचं नाव सांगा. सीता हरिचंद्र सीता हरिश्चंद्र. कोहली. आणि आयव तुझं नाव काय? तिला आवाज नाही द्यायचा जास्त. तू पूजाची आजीच नाही? बरोबर. कशी ओळखली बघ. मग तुला बरोबर आहे नाव मग. कारण ती तिला घेऊन यावची पहिलीपासून. भाटांशी तिला सोरवायला यावचीच नाही. आम्हाला खावायला बिवायला द्यावाची ती. बरी असते आयव. या साईडला कल्पेश भाऊ फुल एकदम मॅनेजमेंट करतात. आणि सोमनाथ आणि सोमनाथची फॅमिली आता कंपनीमध्ये गेलेत. ते आल्यानंतर त्यांची तुम्हाला भेट करून देईन. सर्व विचारू आपण त्यांना की कोणत्या कंपनीमध्ये आहेत, काय कसं काय सर्व. मी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये क्वेश्चन आहेत थोडेफार, ते नक्की विचारेन आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि इथं मला वाटते सर्व कॅटरेसवाले आहेत ना ते आलेले आहेत. आणि सर्व मला वाटते ते हे करतात, लावतात. मित्र तुझं नाव काय? आणि कुठले कॅटरेस कुठले आहे? उरणचे आहे. नाव नाही? अष्टविनायक. ओके बघूया आपण जाऊया. आणि सोमनाथ आला की त्याला आपण भेटूया. तोपर्यंत तिथं थोडाफार काही काम असेल तर उरकूया आणि त्यानंतर आपण सोमनाथला भेटूया. ओके. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आदित्य कोहलीच्या घरी. घर बघू शकता. आपण इथे एक ब्लॉग शूट केलेला. आणि थोड्याच वेळात मला वाटते सोमनाथचे पप्पा अरुण कोहली काका ते इथं येतील. आणि मला वाटते हनुमान मंदिर जवळून तिथून एंट्री आहे. आणि डायरेक्ट थेट आपण घरी भेटू त्यांच्या. ओके. आता बँडवाले वगैरे येतील, दाखवते सर्व. त्या साईडला एंट्री झालेली आहे अरुण काकाची. आता थोड्याच वेळात मला वाटते गाडीमधून उतरतील. या साईडला सर्व त्यांचे मित्र वर्गातले आहेत. वर्गातलेच मित्र ना तुम्ही? नंतर तुमची मुलाखत घेते मी. काय काय मस्ती मजाक केली ती. मित्र आपला मित्र आहे सोमनाथ कोहली, ज्याने आपल्याला इन्व्हाइट केलं आज. मस्त आहे एकदम. मी काय बोलते USC वरून कधी कधी आलास तू? आता 2 दिवस झाले मी येऊन. आणि सांगितलंच पण नाही आम्हाला. नाही तुला सरप्राईज होता. अचानक म्हणजे डायरेक्टली तू आम्हाला पण सरप्राईज, मला पण सरप्राईज दिलास आणि पप्पाला पण सरप्राईज दिलास. तुला तर 2 दिवस आधी कॉल केलेला मी. अरे मी बोलते याच्याशी व्हिडिओ कॉलवर. हे बघा बोलला मला या साईडला राजदीप पण आहे. म्हणजे काय बोलणार. अरे 2 दिवस अगोदर बोलतोय मी आणि त्याच्या तेच रात्री निघाला असेल ना तू? सरप्राईज. त्याच मागची मी एअरपोर्टला निघालेलो. तुम्हाला एअरपोर्टला निघालेलो. मस्त काम केलंस. चल पाहिजे थोडं द्यावा लागतं. चल काकीना भेटते आम्ही. या साईडला आपली काकी आहे. काकी काय कशी आहेस? मस्त नाही एकदम? आज मस्त दिसतोस. या साईडला बघू शकता आपले काका हनुमान मंदिरात दर्शन घेतात. आणि आतमध्ये
घरात एंट्री झालेली आहे काकांची. या साईडला बघू शकतो पूर्ण पाहिजे ते खंबे आहेत. काका तुम्ही काय बोलाल या खंब्यांबद्दल? त्यांची एक विशेष आवड आहे, ते कस्टमर्स मध्ये आहेत, गावाला होते ना, हा हा. त्यामुळे ते हे सगळे कॉन्ट्रीब्युशन जमवलेले आहे. नाही पण दुर्मिळ. तुमची काय इच्छा आहे? जर तुम्हाला आता जर लॉक खोलून दिला तर तुमची काय इच्छा आहे? Actually आज वार पण चांगला आहे. तुमचं नाव काय? सुनील करंजेकर. 2-3 ला बघू शकता तुम्ही. काकीसा, तुम्ही कोण काकी, सक्की. सखी काकीस? आणि तुम्ही सांगा आता कोण कोण काय काय नात. वाय वाय लिहा नको. जमाना आहे. शिवानी माझी बहीण आहे ती. सगळं सारखं घे. सर्व पप्पा वगैरे आलेले आहेत आतमध्ये. सोमनाथ तुला कसं वाटतंय? आज पप्पांची रिटायरमेंट आहे. चांगलं वाटतंय. म्हणजे आता काय प्रोग्राम आहे? आता पप्पा स्टेजवर जातील, चीफ गेस्ट येणार आहेत थोडे, मग ते त्यांना पुष्पगुच्छ वगैरे देऊन थोडे स्पीच करून देईल. आणि तुझा स्पीच रेडी आहे ना आज? हो. माझं स्पीच रेडी पण नाही. पप्पांच्या इथं पण गेलेलो, काय स्पीच रेडी नाही. त्यांचं माझं नाव घेतलं मग ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट ते पहिल्यापासून. पहिले ओके. आधीच्या आजी आलेल्या आहे आणि पप्पा आलेला आहे. मित्रांनो आता सर्व त्यांची तयारी वगैरे काकांची झालेली आहेत. काका तुमचं नाव सांगा संपूर्ण. अरुण जनार्दन कोणी, कासवल्यामध्ये राहतात ते, आणि यांची पूर्ण सर्व फॅमिली आहे. सोमनाथ आपला मित्र, क्लासमेट, आणि काकी. आणि मी काय बोलते काका, कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही कामाला होते आणि किती वर्ष सर्व्हिस केली? मी 1994ला इंडियन कस्टम नावाशावा इथं कामाला होतो. आजपर्यंत मला रिटायर होतं, 31 वर्ष सर्व्हिस झाली होती. आणि मी काय बोलते, तुमचं लग्न किती साली झाला? माझं 93ला लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी कॉल काढायला मला. ओके. आणि याच्या नंतर आपला काय म्हणजे प्रोग्राम काय असणार आहे आता? आता प्रोग्राम आहे, स्टँडअप आहे फक्त. आणि फ्युचर प्लॅनिंग काय असणार आहे रिटायरमेंट नंतर? प्लॅनिंगचं अजून काय मी हे नाही केलेलं. सोमनाथनी मला वाटतं बिझनेस प्लॅन केलाय काहीतरी तुमच्यासाठी. त्यांनी काय केलं असेल तर ठीक आहे, समजा. मी तरी अजूनपर्यंत काय नाही केलंय. असा अजून एक प्रश्न आहे माझा, की सोमनाथ युकेला आहे, तर माझं असं म्हणणं आहे, तुमची म्हणजे तुमचा विचार काय, तिथं युकेला सेटल होणार का इथंच आपल्या करंजामध्येच राहणार? ते त्याच्यावर मी नाही सांगू शकत. ओके ओके, धन्यवाद. बस आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सोमनाथ तुला काय बोलायचं आहे काय? आता नंतरच बोलतो. ओके चालेल. कंप्लीट फॅमिली आपल्या समोर. तरी अजून काहींचं मी अरुण कोहली, यांचे मोठे भाऊ विजय शांताराम घाट हे माझे कर्ते धर्ते आहेत, आणि दीपक शांताराम घाट हे दोन माझे कर्ते धर्ती माणसं आहेत. यांच्यामुळे जो काय आहे तो मी आज उभा आहे. एक साधा मनुष्य होतो, यांच्यामुळे मी एक इंडियन कस्टम मध्ये कामाला लागलो. अरे दीपक शांताराम गाव. काय म्हणाल आपल्या अरुण काकांबद्दल? फिलिप्सला यांचे बंधू होते वसंत भिवा पाटील विटाव्यातले, आणि ते माझे मित्र होते. आणि त्यांनी एक दिवस असं बोलताना बोललं की इकडे JNPT भरती वगैरे होती, आणि माझा भाऊ कस्टम ऑफिसर या इथे होता, तर इंटरव्ह्यूला वगैरे त्यावेळेला अरुणचे म्हणजे वसंतचा भाऊ याने त्यांना प्रमोट केलं आम्ही. आणि ते आज तिथे एवढी सेवा निवृत्ती म्हणजे मिळणं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हे पॉसिबल नसतं एवढं, तर ते त्यांनी केलेलं आहे, अचीव केलेलं आहे. सद्बुद्धीने सद्विवेकाने ते वागलेले आहेत, आणि आज त्यांना म्हणजे खरोखर अभिमानाला ते पात्र आहेत. एक अशा डिपार्टमेंटमध्ये काम करून निरोगी आयुष्य जगणं, निष्कलंक आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचं असतं, आणि ते त्यांनी आज अचीव केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खरोखर अभिनंदन. धन्यवाद. आता बाकीची काय मुलाखत असेल ती तिकडे.
स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अरुणजी लग्नाळे, अरुणजी तुमच्याच या मच्छीमारीच्या व्यवसायातून पुढे गेणारे, शिकता भिडणारे आणि भिडता त्याला शासनानं धर्मपत्नी त्यांच्यातर्फे त्यांच्या मुली असतील त्यांचे सर्व सगळी तरी तुम्हाला तुमच्या हृदयापर्यंत तुमच्या मनापर्यंत तळमळीनं तनानं मनानं धनानं तुम्हाला हा एक क्षण उपलब्ध करून दिला. आणि हा जो नतमस्तक झाल्याबद्दल मी या कोकणाचा राजा गणपती राजाला नतमस्तक होऊन मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपण सर्व या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. खरं बघायला गेलं तर हे जे आज सेवानिवृत्त झाले अरुण शेठ कोहली, मला ते सांगता येत नाही पण सांगतो मी की या जागेवर त्याचं जे जुनं घर होतं ना, ते अशा पेठ्या आम्ही त्यांना दिल्या होत्या कासरबटवरना तेलवण्यावरना. कधीची गोष्ट आहे, जुनं घर त्यांचं होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर त्यांचा बाप हा मच्छीमारीच्या धंद्यावर काम करायचा. त्याच्यातून काम करत असताना त्यांनी बदल केला धंद्यात, मोठी झाली पोरं म्हणून लेट टाकली, लेट चालली नाही. त्याच्यानंतर कस्टममध्ये त्यांनी नोकरी केली. त्यांनी कस्टममध्ये नोकरी केल्यानंतर मग लग्न झाली त्यांची, त्यांना पोरं झाली. आणि अरुण शेठचा एक पोरगा की ज्याचा बाप मच्छीमारीवर खपत होता, की ज्यांचे बाप इंजिनियर असतील, शिक्षक असतील, इतर कार्यामध्ये सेवारत असतील, पण अरुणचा बाप हा मच्छीवर खेळत असताना आणि मच्छीवर काम करत असताना त्या अरुणचा पोरगा आज फॉरेनला काम करतो, शिकतो. हे महत्वाचं आहे. मला बाकी काय करू शकतो तो न करीत काही कार्य लीन राहणार पाहिजे. काय अरुण कोळी परिवाराचं सहर्ष. आज जरी तो रिटायर झाला असला तरी तो दमलेला नाहीये, थकलेला नाही, टायर्ड झालेला नाही. अरुण, आता परत तुझं नवीन आयुष्य चालू करायचंय तुला. आणि तो त्याने कष्ट केले आणि त्याचा पैसा कुठेही त्याने वाया नाही घालवला. आज मुलांसाठी फॅमिलीसाठी करताना त्याने सगळं तुमच्यासारखे मित्र माणसं सगळी मंडळी जमवलेली आहेत. आणि अरुणचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि मी सगळ्यात पुन्हा एकदा तुम्हाला एक सांगतो, मनुष्य जोपर्यंत कमावत असतो तोपर्यंत त्याला किंमत असते. आणि ज्या दिवशी तो कमावायचं बंद होईल त्यावेळेस त्याची किंमत शून्य होते मार्केटमध्ये. एक लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मार्केटमध्येच नाही तर घरामध्ये पण वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगत नाही. त्यामुळे अरुणनी पुढचं आयुष्य जगताना दोघा नवरा बायकोंसाठी जगावं. मुलाबालांसाठी आपण जगलोय, मुलांसाठी आपण वावरलो, सगळ्यांना आपण हे केलेलं आहे. पण आता उर्वरित आयुष्य त्यांनी दोघांसाठी जगावं, एवढंच मी त्याला शुभेच्छा देईन. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मला बोलण्याबद्दल इथं अरुण कोळी साहेब सांगतात, माझ्या द्रोणागिरी हायस्कूल करंजा ग्रुप 1984 बॅच, जय भवानी मित्र मंडळ कासवले पाडा, जरीमिरी तिसाई मंडळ कासवले पाडा, आपण सर्व सगळे सोयरे मित्र आपण व्यासपीठावर यावं आणि हा केक कापून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. लवकरात लवकर. celebration Arun Kohli retirement. Congratulations and celebration Arun Kohli retirement.
आता थोड्याच वेळात सर्व कुटुंबाकडून सोमनाथच्या पप्पाला अरुण तर आपण साहेब बसलो तर त्यांच्या त्यांना कुटुंबाकडनं जे त्यांचं बघू शासवन शकता, होणार आहे gold ते chain त्यांना हे मिळणार आहे, एक चांगलं हे घेता येईल. मी समोरच्या सर्व माझ्या बंधूंना विनंती करतो, आपण थोडंसं कानबद्ध व्हावं. कुटुंबातर्फे त्यांना सोन्याचा हार घालून. तर याच गोष्टीवरून अरुणजी मला प्रश्न पडला होता की कोकणामध्ये कोळ्यांच्याकडे नागरिकांकडे सोनं एवढं कसं काय. कारण पुरुष या बोटीवर जायचा कायदा बनला, त्या कायद्याचं तुम्हाला एक स्पष्टीकरण सांगतो. जगामध्ये या भारतामध्ये अशी कोणती स्त्री नाही जिला लग्नामध्ये पहिलं स्थान दिलं जातं असा हा कोळी समाज आहे. या माझ्या मातृत्वासाठी आपण नको हुंडा देत नाही असं सांगणारी महाराष्ट्रातला एक आवाज होता, तो होता कोळी समाज दिलदार आहे. अरे या कोळीची माऊली तुम्हाला मनापासून दिल देईल, पण जर तुम्ही तिच्या नादाला लागून जर चुकीचा फेरा केला, एवढं मी सांगतो. आणि खरंच तुमचं बघून मी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यांना सांगतोय, जावा कोळ्यांच्या घरात आमच्यासारखी माणसं पाहुणा म्हणून आल्यानंतर जे स्वागत तुम्ही करताय, आम्ही तुमची कधी साईडला सोमनाथची रिएक्शन बघून खरोखर तर कुठं खरंच या साईडला मला वडाय होता पिकातलं डोरं किती हाकलं पुन्हा येतं पिकावर तुमच्या कोकणातल्या बहिणीला माझ्या कानात गुरगुललं. अरे मी काय म्हणतोय, मन वडाय सबुरी मनीषा कुमार सोमनाथ 5 लाख रुपये आपल्या धर्मपतीला चेक देऊन या ठिकाणी सन्मानित करणाऱ्या. अरे तनानं म्हणानंतर सगळं दिलं, पण एक आवृत्ती तिने स्वतःच्या तनातली कट्टा होतो, तो आशीर्वाद होतो, तो जीवन असतो, उद्या असतं असं परिवारामध्ये घडलेलं आहे. बघा आपल्या श्रद्धा कल्पेश कोळीला याही मुलग्या त्यांनी 5 लाख रुपये देऊन धनादेश देऊन, साईडला पण मला काय मिळेल अथवा न मिळेल पण माझा परिवार सुखी राहिला पाहिजे, मला काय मिळेल अथवा न मिळेल पण माझा परिवार सुखी राहिला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी 5 लाख रुपये सबुरी मनीषा पगडे आणि शेजारी जावई पण आलेत, लाडका जावई. लाडक्या जावईला सुद्धा 5 लाख देऊन ज्या अरुणजीनं एवढं खरंच विदेशामध्ये पाठवलं. काय घेणार आहात सोमनाथला आणि तू काय घेणार आहात बाळाला विदेशामध्ये पाठवून विदेशामध्ये गेल्यानंतर भारतीय संस्कृती जात कोळी समाजांचं वर्चस्व टिकवून ठेव, हाच आशीर्वाद सांगतो. त्याला आकडा बघू दे, आकडा तो पण 5 झालं 20, तो 20 नाही. त्यांच्या जीवनामध्ये उन्नती आहे, लक्षात घ्या, एवढंच सांगतो. आदर्श आहे. मी आज खरं तर स्पीच देणार नव्हतो इथं, मी एकटा त्यांच्या ऑफिस मध्ये आताच स्पीच देऊन आलोय. इथं देणार नव्हतो, पण एवढा मोठा चेक बघून आता कंपल्सरी मला स्पीच द्यायला लागेल असं वाटतंय. पप्पा बद्दल सांगायचं झालं तर आता त्यांची रिटायरमेंट आहे आज. तर त्यांनी मला वाटतं 31 वर्ष कस्टम मध्ये काम केलेलं आहे. तर नको रे, उद्या हातानच बरं वाटतंय, हातान बरं वाटतंय. तर त्यांच्याबद्दल बोलतो मी आता. तर त्यांची 31 वर्ष झाली कस्टम हाऊस मध्ये. तर ते खूप राबलेत, म्हणजे 31 वर्ष त्यांनी खूप काम केलंय. म्हणजे फॅमिलीसाठी एवढा टाइम दिलेला नाही, पण जेव्हा केव्हा फॅमिलीला सपोर्ट लागलाय तेव्हा खंबीरपणे उभे राहिलेत आमच्या घरासाठी. म्हणून त्यांचे खूप आभार आहेत. आणि मी देवासाठी खूप हे आहे, ग्रेटफुल आहे की असा पप्पा दिलाय मला. आणि खूप खूप आणि आय लव्ह यू बोलीन त्यांना. आणि मिठी पण मारलं पाहिजे. मला वाटतं पप्पाला हक जास्त करत नाही, म्हणून आता हक चांगला वाटतंय. आणि खूप तर आता मला वाटतंय रिटायरमेंट झाली त्यांची, त्यांनी खूप एन्जॉय करावं असं मला वाटतंय. आता काम नक्कीच नाही करणार, काय जर केलं तर बिझनेस वगैरे तर करतील, पण अशी इच्छा आहे की आता पुढे येणारे त्यांचे वर्ष त्यांनी खूप एन्जॉय करावे. त्यांचे चिल्लर पार्टी आहेत. तर आणि आता घरी फ्री टाइम असेल तर मला वाटतं कुकिंग पण करतील माझ्यासोबत. मी 1 महिना आहे, पण मम्मी सोबत नक्कीच करतील. थँक्यू. धन्यवाद चिरंजीव. आणि इथं सर्व जमलेले पाहुण्यांना मनापासून आभार. तुम्ही आलात पप्पाच्या रिटायरमेंटला, तुमचा टाइम काढून सगळ्यांसाठी मनापासून आभार. थँक्यू.
आणि सगळ्यांशी जेवल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू. आणि अजून एक, जे पप्पाचे कामावरती कलिग्स होते ते पण आलेले आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी 31 वर्ष पप्पाला सपोर्ट केला, तर मला पण त्यांचे खूप आभार मानायचे आहेत. कृती जपणारा, बापावर प्रेम करणारा, आपण जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे या ठिकाणून. असा पुन्हा एकदा त्यांना सुद्धा प्रचंड असा 1 लाखाचा धनादेश देऊन आपल्या बाचाचं सगळं ऋणी मनात या साईडला जो गाडी सर्व गिफ्ट आहे तो परिवारांना सोमनाथ विनंती दिलेला आहे. करतो, धर्मपत्नी अनुसया ताई, 1 2 आपल्या 3 3 लडक्या मुली, जाधई, चिरंजीव सगळ्यांना विनंती करतो. अरुण काकासाठी बाईक दिलेली आहे. बसा आणि स्टार्ट करा. सगळ्यांच्या हस्ते आहे. अरे गाडी कोणाच्या तर्फे आहे तिचा सांगा. तिघांच्या तर्फे आहे. सरदार सबुरीने सोमनाथ यांच्या तर्फे. बघा, चेक सोर सोमनाथ. साईबाबाला भरपूर मानलं जातं. साईबाबाच्या सरदार सबोरी आणि विदेशामध्ये आपलं जीवन जगणारा या साईडला अंगठ्या बघू शकता अरुण, आणि या साईडला कोहली. नियोजन केलेलं आहे. कार्यक्रम बराच वेळ डबल स्टँड वरनं काढा. मनाने आपण आता चालू होईल. थोडासा धीर काढावा. बस सर्वांनी टाळ्याच्या गजरात हा गिफ्ट पूर्ण फॅमिलीने दिलेलं आहे. सोमनाथ ताई आणि छोटी ताईने दिलेला आहे. सरदार सबोरी सोमनाथच्या आणि पप्पांना. सोमनाथ आपण पुढे जाऊन गाडीवर पाठीमागे थांबावं. आपल्या बापाला या गाडी जय भवानी मित्रमंडळ कासवले पाडा. बघूया काय आहे गिफ्ट मध्ये. अरुणभाई दिवस तुम्हाला या बंधासाठी तनानं मनानं धनानं काम करायला लावणार आहेत. असं प्रेमाचं मंडळ कासवला मंडल आहे, आणि बघू शकता गावातले लोक आहेत. सोमनाथचे स्कूल फ्रेंड आहेत. सोमनाथ, काय बोलतोस तू म्हणजे यांच्याबद्दल काय बोलशील? काय त्याने विचारू मी. पैसे आले तर आम्ही एन्जॉयमेंट करू. 5 लाख आले तर तुमची प्लॅनिंग काय आता? रात्री लगेच ते सर्व जाऊ दे. पहिला सोमनाथ आला 1 महिन्यासाठी, तर लग्न ठरवून घ्यायचा पहिला. सोमनाथ खरोखर आलास तर आता करून जा. सगळा पैसा बघ सोमनाथ होऊन जाईल. आहे ना तुम्ही अजून भेटते नंतर तुम्हाला. चला मम्मी. बघा सर्व कार्यक्रम वगैरे झालाय, आणि या साईडला भाई दाखव नाही काय काय व्हेज मध्ये आहे ना सर्व. व्हेज मध्ये डाल आहे, राईस, पनीरची भाजी, आणि या साईडला काय रोटी आहे, आणि सलाड आहे, आणि तो सकल्याचा मासा आहे ना, हे आहे ना आंबाट. आणि त्या साईडला वावीची कवटा आहेत, फ्राय आहे आणि भाकरी आहे. बघा सर्व लाईन वगैरे लागलेली आहे. आता थोड्याच वेळात मी पण जेवून घेईन, तोपर्यंत सोमनाथला थोडा भेटतोय मी. बघू शकता हो, सोमनाथचे मित्र जाम भरपूर काम करतात. म्हणजे काय सोमनाथची काय बोलणार आता, फ्रेंडशिप एवढी भारी आहे का बघा. मित्र बोलवले त्यांनी काम करत आहे. लगेच बघ, आधी बघ चिनू, आधी बघ. इथला वजन काटा आहे आणि वजन मोजता. तुझा काय ते वजन राव बा भाई. हे थांब रेकॉर्ड ब्रेक सगळ्यांचा. किती आहे? माझं वजन कमी झाला 9 किलो, 4 किलो कमी झाला. सोडलीच तर कमी झाला. अरे खरोखर 91 आहे. आता तुझा बघ किती आहे, बघ लवकर बघा. सर्व वजन बघा. हे थांब मी या साईडला होते. हे थांबा जरसा. वजन बघ, घे लवकर, राहा लवकर, चला. तुझं किती आहे? 76. हे चिनू तुझं वजन बघ नाही बघ. याचा 7. आणि नंतर खाला बिला नाही का चेक करू आपण.
साईडला आमचा आता जेवण आलेला आहे, म्हणजे आम्हाला जराशी वेगळी सोय केली सोमनाथने. येतं काय आहेत कुबे, या शिंगा आहेत सकल्याचा नाही. बघ टेस्ट कर. आणि या साईडला विवेश काय आहे बघ, टेस्ट करून सांग कशी टेस्ट कशी आहे. झणझणीत मासा आहे. मग सांग टेस्ट कशी आहे सांग आता. एक नंबर टेस्ट आहे माशाचा आंबट आहे. तू टेस्ट कर आणि सांग लवकर. आणि आपण सुरुवात करू डायरेक्ट आता. खूप चांगला झाला आहे. सांगणाऱ्या माणसाच्या प्रेमातून अखिलेश ठाकूर डोळ्याला चष्मा लावत नाही, तो पण डोळ्याचा गॉगल लावून सांगतो, मी तुमच्या मनामध्ये गुंगले. अखिलेश ठाकूर हाही पत्रकारिता एक चांगला बट्टा, एक सामाजिक राजकीय सोशल मीडियाचा माणूस. संजय पाटील शरद थोडस सांभाळा, आम्हाला थोडं वेळ द्या. हा इतिहास सांगतो समुद्राच्या लाटामधून. हे अरुणजी तर मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. आणि काल रात्री आम्ही गप्पा गोष्टी भरपूर केल्या, कारण सोमनाथ युकेवरून आला, म्हणजे हा युकेमध्येच होता सोमनाथ. 2-3 दिवस अगोदर मी व्हिडिओ कॉलवर बोलत होतो आणि त्याच रात्री मला वाटते आला असेल. सरप्राईज दिला आम्हाला पण त्याने. आणि सोमनाथ, थँक्यू बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्यांनी करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपले सबस्क्रायबर 2000 लवकरात लवकर करा. ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज.